चातुर्मास विशेष शेंगदाण्याचं पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, लसूण, कांदा, 2 चमचे लाल तिखट, मीठ, पाणी, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर. मोहरी जिऱ्याच्या फोडणीत लसूण परतून घेत कांदा सोनेरी रंगावर परतायचा आणि यात तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं. आता उकळी काढून यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि शिजवून घ्यायचं. वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झालं आपलं चातुर्मास विशेष शेंगदाण्याचं पिठलं तयार. बेसनाचं पिठलं कसं बनवायचं, झुणका भाकर हे सगळ्यांना माहिती आहे. पण बऱ्याचदा काय होतं ना, घरामध्ये भाज्या नसतात किंवा भाजी खायचा कंटाळा येतो. बेसनाचं पिठलंही खायचा कंटाळा येतो कधी कधी. बऱ्याच जणांना चणा डाळ चालतही नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस हे मस्त मराठवाडा स्पेशल शेंगदाण्याचं पिठलं कसं बनवायचं ते बघूयात. मराठवाड्यामध्ये डाळी तेलबियांचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे हे असे प्रकारे ना, येसर हे शेंगदाण्याचा वापर असलेले वेगवेगळे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये बनवले जातात आणि खाल्ले जातात. चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात सगळ्यात आधी मोहरी छानपैकी तडतडायला लागली की यामध्ये घालूयात जिरं, लसूण बारीक चिर आणि लसूण हलकासा परतून घेऊया. तर लसणाला मस्त असा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा, मिक्स करूया आणि कांदाही आपल्याला इथे सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. ताज्या लसणीच्या फोडणीचा सुवास आहे ना, मस्त असा खमंग जबरदस्त येतो. कांदा इथे छानपैकी परतून झालेला आहे. तुम्ही बघू शकाल छान असा सोनेरी रंग आला. आता पुढची स्टेप म्हणजे मसाला यामध्ये घालतो. बॅडगी मिरची, बाकी कुठलाच मसाला यामध्ये नाही घालत होता आपण, त्यामुळे लाल तिखट थोडंसं जास्त, मीठ चवीपुरतं, मिक्स करूया आणि आता यामध्ये घालूयात पाणी. क्या बात आहे. आता या मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण घालतोय भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. आता तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची या पिठल्याची त्या अंदाजाने तुम्ही कुटाचा वापर करू शकता. जर अशी आमटी हवी असेल तर हे इतकं कूट पुरेसं आहे. जर आणखी दाटसर करायचं असेल तर आणखी कूट घालायचं. मिक्स करू. शेंगदाणे आहेत त्यामुळे जसं हे शिजत जाईल तसं दाटसर होत जाईल. त्यामुळे आम्ही आता आणखी यामध्ये कूट नाही घालणार. हे छानपैकी आता 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊ. हे मस्त आहे ना, मी इथे शिजवून घेतलेलं आहे 7-8 मिनिट. तुम्ही बघू शकाल छान दाटसर झालेलं आहे आणि तवंग बघा किती छान आलेला आहे. रंग सुरेख आलेला आहे. जबरदस्त दिसतंय हे पिठलं. क्या बात आहे. आता या स्टेजला यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. मिक्स करूयात आणि हे मराठवाडा पद्धतीचं शेंगदाण्याचं पिठलं इथे बनवून तयार आहे. मस्त खमंग लागतं, चवदार लागतं आणि मुख्य म्हणजे भाजी करायचा कंटाळा ना, हे पटकन 5 मिनिटाच्या आत बनवून तयार होतं. फटाफट बनतं.